दूध आणलं की चहा प्यायल्याशिवाय दम निघत नाही का नाही कांबळे? हां, दूध आणलं की चहा लागते या. गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि सकाळ सकाळ कांबळीताई चहा पिऊन पिऊन खुश आहेत. कारण काय माहीत आहे का? आज त्यांचा पोरगा येणार आहे. पोरगा 1 महिना झाला आता कॉलेजवरनं त्याला आता सुट्टी मिळालेली आहे आणि त्याच्यामुळं तो येत आहे आणि कांबळीताई खुश आहे. आणि बघू आज पोरासाठी काय काय खायला करणार आहे. आता त्यानं आल्यावरच बघूया. 1 महिना झालं पोराला बघितलं नाही, त्यामुळं कांबळीताई गजरा लावून खुश आहेत. आणि भाचा माझा बाहेरगावी शिकायला आहे, असा त्याला सवय आहे की बाहेरगावीच असतो शिकायला. त्याच्यामुळं एवढं काय म्हणजे इमोशनल व्हायची काही गरज नाही, त्याला सवय आहे. आणि लेकरं बाहेर शिकली म्हणजे जरा थोडं बरं पडतंय, कारण सवय लागते ना बाहेरच्या वातावरणाची, आहे का नाही? काय केलं आहे मग भाच्यासाठी आज खास? साधं काय करायचं? उद्याच्याला मग स्पेशल करायचं. आज साधं करणार आहे आणि उद्याच्याला काही तर स्पेशल असणार आहे, तुम्हाला मी नक्की दाखवल. पण आता 10 वाजलेले आहेत आणि आता सगळ्यांचा चहापाणी नाश्ता झालेला आहे, जे ते आपल्या आपल्या कामात आहे. आणि भातचा संध्याकाळपर्यंत येईल, तोपर्यंत तुम्ही असंच बघत राहा. आज नातू येणार आहे माहिती आहे का? आज काय एवढं काय खास? आज येणार आहे आता संध्याकाळपर्यंत. त्याच्या आई तर लय खुश आहे. आता आज काही खास करणार नाही म्हणून, पण उद्या बेत आहे. उद्या चांगलं खायला करणार त्याला स्पेशल. 1 महिन्यात नाही यायला लागलाय ना. तो कशाला जेवायला लागली मग आता? बोकड घेतलं. हा, बोकड बोकड. 5,000 बोकड घेतले त्याच्यावर. त्याला खायला नॉनव्हेज होय? खाते का ते? काय लोणचं आहे काय? चांगलं झालंय का? त्या दिवशी आत्यानं दिलेलं लोणचं खाल्लं. आपण पण लोणचं बनवू ह्याचं, गुळाचं लोणचं बनवू. होय कांबळे? गुळाचं लोणचं बनवायचं का? कसं बनवायचं माहिती आहे का? कशाची? लोणच्याची. एव्हा लोणचं खाल्ली का? जेवण खाल्ली का? तिला काय जर बोललं ते आज करते नुसतं. जेवण केलं का? जेवण काय खाल्ली? हां, अजून? हां, झालं का तेवढंच? होय. 2 शब्द बोलतो तेवढं. जेव तर म्हण, या जेवायला तर म्हण सगळ्यांना. एकटीच खायला लागली बघा. रोज कांबळीताई इथंच बसते जेवण वाढायला. चला गाईस, या जेवण करूया. आणि आज बघूया दुपारच्या जेवणामध्ये काय केलेलं आहे. आणि आज काय असं जेवण करावं असं काही इच्छा पण नाही, कारण ढगाळ वातावरण झालेलं आहे. आजी झोपली बघा. जेवायचं. हां, खायचं प्यायचं आणि झोपायचं, एवढं काम असतं आमच्या सगळ्या घरच्यांना. म्हणजे कामं झाल्यानंतर दुपारचं 12 ते 4 निवांत झोपून टाकते. याच्यात लोणचं दिवस कुठे गेली बरं कांबळे? त्या पातेला ते सगळं शेंगदाणं दिसायला लागली. लोणचं देऊन तर गायब झालं. काय केलंय कालवण? डाळीची आमटी आहे काय? आणि मग भात चाल्यावर काय स्पेशल संध्याकाळी काय करणार आहे? सांग की आताच. उत्सुकता लागली, कटाळा आला, त्याच्यामुळे काय बोलायला येणं. ए बासकी यार, किती देते ती डाळीची आमटी एवढी देत असते. एकच चपाती दे. आज काय मूड नाही खायचं. पाऊस आला तर खायचं संध्याकाळी 2 चपात्या, नाही तर खायचं नाही 1 चपाती खायची. रोज फुलं लावते बघ रोज. हां, घे ना जरा तोंडी लावायला. कशाची डाळ आहे? हरभरा डाळ आहे. शेंगदाणा जरा भाजून ह्याच्यात मीठ टाकलं असतं ना, भारी झालं असतं, 1 नंबर आलं असतं. आज चपाती कटोरीमध्ये दिली गरीबाला. रे बाबा, गरीबाचं कसं ही करते ती बघा, जास्त करते ते बघा. पेल्टमध्ये द्यायचं तर गरीबाला बघा कशात दिले बघा. हां, कटोरीमध्ये चपाती दिले बघा कसं करते ते. चला, जेवला हो तुम्ही? या जेवायला परत एकदा. आणि आता जेवण करणे आणि निवांत जरा दिंडीचा कार्यक्रम बघत बसते टी व्हीवर. कुठपर्यंत दिंडी आली, एकदम भारी सोहळा आहे. आणि पंढरपूरच्या रस्त्यालाच आमचं गाव आहे पाटकुल. पंढरपूरला आमच्या इथूनच जाते, 4 किलोमीटरला आहे. येताना कोणी जर ह्या मार्गे कोणी येत असेल, पाटकुल पाटी म्हणून दिसत आहे, टोळ नाक्याच्या तिथे जवळ रस्ता आहे, तिथनं आतमध्ये पाटकुल गाव आहे आमचं. कोणी इकडून जर जात असेल तर माहिती असावं तुम्हाला. चला आता जेवण करून घेतो, आता भूक लागली. भाचा अजून स्टँडवरच आहे, तर इकडंच स्वयंपाक चालू. हो, काय लेकाची काळजी असते बघा आईला. अजून त्याच्या स्टँडवर आहे, अजून यायला अर्धा तास आहे, तर इकडं अंडे बनवून तयार. काय हुडका लागले आता? सांडस आता भांडी घासली होती. चहा पिली का तू? चहा पिली का? चहा बिस्किट खाल्ली का? बिस्किट खाल्ली का?
सापडली का? किती अंडे बनवले मी? 4. बर भारी आहे का नाही? लेकरी काळजी महिन्यातनं यायला लागलाय आज म्हणून लगेच यायची तर आहे तवरच अंडी तयार इकडं. आई असावी तर अशी. आता येते आता जरा थकलेला असते, जरा गावावरनं आलं की जरा ते दमते, जरा थोडा कटळते. त्याच्यामुळं बघू आता आल्यावर ठसका लागला काय जरा त्यानं आल्यावरच करायला पाहिजे होतं हे. वरती थंड होते रे गे अंड्याची भुर्जी डब्यात ठेवते काय. येतं आता कुठपर्यंत आला आता विचारलं का? पाटकुलच्या स्टँडवर जायचं का आणायला? हा छोट्या यायला छोट्या बाच्याला आमचा टोपण नाव आहे छोट्या. हां यायला लागलाय त्याच्यामुळे त्याच्या आई आता अंडी करायला लागली त्याला खायला. आता बघा आता आजीनं पण त्याला चादर लागते म्हणून थंडीची आता पावसाळा चालू आहे तर चादर पण आणली. कम्फर्टेबल चादर आहे देऊन वाळू घातलेली. त्याच्यातलं पाणी नितळायलाच कमीत कमी 4-5 तास गेले. एवढी मोठी हे आहे पांघरायचं वेलवेटचं. आणि इकडे का टाकते तिथं? इथं टाक वाळली का पूर्ण? पाणी गेले का त्याच्यातलं? झालं पाणी. हां वाळली. त्याचा फेवरेट आहे ही चादर कम्फर्टेबल एकदम वेलवेटची. चहा पेली का तू? आता येते नातूसाठी आता स्वागतासाठी त्याचं काय केलं माहिती आहे का? त्याच्या आईनं अंडी केली ती त्याच्या स्वागतासाठी. आम्ही कॉलेजला असताना आहे काय आता आम्ही पण कॉलेज शिकलोय. आता आमचं पण घे म्हणून कॉलेज झाले, BA DED झाले आमचं पण. आमच्या आईनं कधी आम्हाला आल्या अंडी काय केली नाही. पण आताच्या आया काय भारी आहे तुम्हाला. पोरगा अजून त्या गावाला आहे 20 किलोमीटर त्यावरच इकडे अंडी तयार आहे. कसं आहे आताच्या आईचं प्रेम. मग आमच्या आईबापांना पण लाड केलाय पण आताचा जरा आईबापांचा लाड जरा वेगळाच. बघ लेक आल्यावर किती खुशी होती. तिकडे तर बघ पदर घेऊनच बसली आहे परतुंडाची वाट बघत. कोणी यायला लागले? आईच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. आता लांबच्या गावाला असला तरी लांबच मानायचं पण महिन्यात आले की जरा आनंद होते ना. आता येते यार बाचा आमचा जाय का फटाकडे वाजवते का? हा अय फटाकड्याची माळ घेऊन ये आता काय स्टँडवर जाऊन. आला आमचा सेलिब्रिटी आला बघा. आला बाबा आई इथंच बसते इथं स्वागत. कसं वाटतंय ताई तुम्हाला? आज महिन्यातून तुमचा पोरगा आलेला आहे. या स्वागत आहे तुमचं स्वागत आहे. नमस्कार या 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 चला आ गया हमारा भाचा आ गया. लेका जरा गळ्यात पड चला वा एका महिन्यात आलेला आहे आपला भाचा. चला हा आजी रडायला लागली हे. चला पाया पडा सगळ्यांच्या. यांच्या पाया पडा एका महिन्यात मला गळ्यात पडायच्या. इकडं आजीच्या पणजीच्या गळ्यात पडा. हां चला आता भाचा आलेला आहे मोठी लाट बॅग घेऊन. मीच बॅग दिलेली माझीच बॅग आहे ती. ओके कसं आहे आमचं पोरगं असं बाहेर गावी शिकायला असलं की भारी असतं. म्हणजे कसं ते पहिल्यापासून बाहेर गावी शिकले त्यामुळे काही टेन्शन नाही. बॅगेतले काय आणले खायला आणले काय की मामाला नाही ठीक आहे. चला असं द्या आता. ओके आपला पाचा आला की जरा आपल्याला भारी होते. आता जरा बसता येणार त्याला बसू देऊन दे नाही बरं. चला आता फ्रेश व्हा. आणि आईनं तुझ्यासाठी अंडी केलेली आहेत. आता भाचा आलेला आहे आणि आजीचं पण रडून झालेलं आहे आता. हां भारी वाटते का नाही नातू आल्यावर. चला आता भाचा आला आहे. आता आम्ही टाईम स्पेंड करतो गप्पा मारतो कारण 1 महिन्यातनं आलेला आहे. त्यामुळं तुम्हाला इथपर्यंत बघितलं असतं व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया परत उद्या. बाय बाय. धन्यवाद. जय महाराष्ट्र. बाय बाय.